अक्षय तृतीयेला कोणी काय दान करावे, यामुळे काय होते हे जाणून घेऊया. अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगल कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहते. तर आज आपण जाणून घ्या की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकता, आणि आम्ही आपल्याला 21 विकल्प देत आहोत. त्यातून आपण 2 काम देखील केले तरी अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर बघूया आपल्याला काय करायचे आहे. नंबर 1, दही भात दान करा, घरातील बाधा निघून जाते. नंबर 2, पित्राचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते. नंबर 3, धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते. नंबर 4, विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे, विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते. नंबर 5, अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्याचे दान घरातील आजारपण दूर करते. गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत. नंबर 6, अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते, मान सन्मान प्रतिष्ठा वाढते. नंबर 7, विड्याची पाने नागिन खाऊची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते. नंबर 8, गादी किंवा चटई दान केल्याने सुख प्राप्त होते. नंबर 9, चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते. नंबर 10, नारळाचे दान पितरांना मुक्ती देण्यास सहाय्यक ठरते. नंबर 11, पान सुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर्य प्राप्त होते. नंबर 12, फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पद प्राप्ती प्रमोशन होते. नंबर 13, अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावे. नंबर 14, गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञान प्राप्ती होते. नंबर 15, अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत. या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते. माठातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते. नंबर 16, अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावे, त्यामुळे सर्व पापातून मुक्ती होते. हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे. जवस दान केल्याने घरात धन वैभव व सुख समृद्धी येते. नंबर 17, अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करावे, अत्यंत पुण्य देणारे असते. पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. नंबर 18, अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्य वस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही. नंबर 19, या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत. आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया सणापासून करतात. आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नंबर 20, अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात, मंदिराभोवती, रस्त्याच्या दुतर्फा, डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करावी. याने अनंत पुण्य प्राप्त होते. या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही. नंबर 21, लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका, कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते, लवकर फिटत नाही
ही माहिती आवडली असल्यास जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।